स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे। दोन्ही गटातून जोरदार प्रचारास सुरुवात करण्यात आलेली आहे। आता आपण आलेलो आहोत प्रभाग 3 आणि 4 मध्ये। इथं जर बघितलं तर शिवसेनेचे उमेदवार आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधू, संवाद साधू। काय सांगाल, आज तुम्ही प्रभागात फिरताय, काय सांगाल? आज आम्ही प्रभागात फिरतोय सगळीकडं। मी काजल संजय मेत्रे, नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार। आम्ही सर्व प्रभागात फिरत आहोत। आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही 100% जिंकून येऊ ही आम्हाला खात्री आहे। सगळ्या जनतेने हे सगळं सुहासभाईंनी वगैरे केलेलं काम लक्षात घेऊन आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून द्यावं अशी आपल्याला सर्वांना विनंती करते आणि थांबते। काय विजन घेऊन तुम्ही या ठिकाणी मैदानात उतरला? आम्ही सर्व विट्याचा विकास करणार आहोत। सगळीकडचा आता रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत, अजून कुठे असतील तिथं सगळ्या लोकांचं काही मागण्या असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांना समान सगळीकडे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। विटा शहरात बघितलं तर अनेक प्रश्न आहेत, महिलांचे काही प्रश्न आहेत, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्नशील आहात? आता महिलांसाठी कुठं स्वच्छतागृह कमी आहेत, स्वच्छतागृहच नाहीत जवळजवळ, मग ते देण्याचा प्रयत्न करायचा। महिलांसाठी काही लागतील असे उपाययोजना आम्ही करण्याच्या प्रयत्नात आहोत। आपल्यासोबत प्रभाग 4च्या उमेदवार आहेत रुपाली मंथन मेटकरी। खरं तर तुम्ही उच्च शिक्षित आहात, अनुभवी आहात, तुम्हाला यातलं ज्ञान आहे, अनेक तुम्ही कामात सहभागी असता, काय नेमकं सांगाल? नमस्कार, मी रुपाली श्रीमंत मेटकरी। आदरणीय अनिल भाऊंच्या कृपाशीर्वादाने ही सार्वत्रिक निवडणूक लढवत आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून मी उमेदवारी घेतलेली आहे। प्रभाग 4 मध्ये फिरत असताना आम्ही फक्त जनसामान्यांच्या किंवा मतदारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतोय आणि त्या दृष्टीने आपल्याला कसा विकास करता येईल हे आम्ही बघतोय आणि प्रत्येकाचं जाताना महिलांच्या समस्या काय आहेत ते पण जाणून घेते। महिलांची समस्या म्हणजे कसं, पाण्याची समस्या पहिली समस्या महिला पाण्याचीच मांडतात, तर भैयांच्या नेतृत्वाखाली पाण्याचा आपण जी पाणी योजना ही आणणार आहे ते आपण लवकरच पूर्णत्वास नेतोय आणि गटाराची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, लाईटची समस्या आहे आणि त्याहीपेक्षा जाऊन विकासाचं काय काम असेल तर महिलांसाठी एखादी उद्योग निर्मिती आणि महिला सक्षमीकरणच्या ह्याच्याखाली आम्ही विकासाचं विजन घेऊन जाऊ। विटा शहरामध्ये आमदार सुहास बाबर असतील किंवा स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असतील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची विकास कामं केली। यापुढे कसं असेल तुमचं टार्गेट? याही पुढं आपले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि वरून जो निधी येतो तो त्यांच्या ह्याच्यातून नगरपालिकेला निधी येतो आणि भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही विकास करता येईल तो आम्ही विकास आणि जनसामान्यापर्यंत ज्या योजना पोहोचवता येतील त्या आम्ही प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। 3 तारखेला काय अपेक्षित आहे? गुलाल आमचाच आहे। गुलाल हो, 27-0 होणार आहे। भैया साहेबांनी कालही सांगितलं आणि भैया साहेब नेहमी सांगतात यावेळेला 27-0 होणारच आहे। इथं बघितलं तर 27-0 होणार आहे। जे काय आज आनंद दिसतो तुमच्या चेहऱ्यावर? हो, एवढे वर्ष झालं आम्ही झुंजतोय, झगडतोय, परंतु हे जे निवडणूक आली ती खरोखरच आनंदाचं उदाहरण घेऊन आली असं म्हणायला काय हरकत नाही। बऱ्यापैकी 99% लोकांचा प्रतिसाद आहे। 4 नंबर असेल, 3 नंबर असेल, 2 असेल, 1 असेल, 1 तर संपूर्ण टप्पा झालेला आहे आणि मला वाटतं 8 असेल, 7 असेल। ह्या प्रभागातनी ज्या वेळेला आम्ही 5 मध्ये तर अगदी आमची गाडी एकदम सुसाटच चालू आहे। ज्या प्रभागात आम्ही फिरतोय तिथून आम्हाला लोकांचा प्रतिसाद इतका मिळतोय की कधीही आम्ही स्वतःहून एवढी अपेक्षा केली नव्हती। जसं सुहासभाई यांना सगळ्यांनी मताच्या रूपाने आशीर्वाद स्वरूपी दिलं मतदान, त्याच पद्धतीनं मला वाटतं ह्या वेळेला सुद्धा सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली, अमोल दादांच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण प्रभाग मी फिरले असेल, विट्यातला कुठलाही प्रभाग राहिला नसेल तरी प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय आणि ह्या वेळेला 100% आपली सत्ता येणार आहे आणि गुलाल हा आपलाच असणार। विरोधकांनी दावा केलाय की 27-0 आम्ही करणार, असं नाही होऊ शकत। अगदी जरी त्यांनी केला, आमच्या मागच्या वेळेला काही कमी आले असल्या, काय झालं असलं तर तेव्हाचं आणि आत्ताचं खूप फरक आहे। एकच फरक मी तुम्हाला जाणवून देईन, आमच्या अमर शितोळेंच्या वार्डामध्ये आज तिथं एखादं काम परत करीन म्हटलं तर राहिलं नाही। मला वाटतं एक आमचा नगरसेवक होता, दुसरा अमोलदादा होता, तर दोघांच्या वार्डाची आज परिस्थिती अशी आहे प्रभागांची की तिथं दुसरं काम करीन म्हटलं तर नाही।
त्यामुळं असं काय होणार नाही, आमचीच सत्ता येणार आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं अमर शितोळेंच्या वार्डातले रस्ते, गटार, पाण्याची समस्या बऱ्यापैकी सॉल्व्ह झाली आहे, त्याच पद्धतीनं प्रत्येक प्रभागामध्ये आता खरं 3, 4ची तशी खूप वाईट परिस्थिती आहे, तिकडे दुर्लक्ष आहे. परंतु मला वाटतंय भैया स्वतः येऊन सगळं फिरून जात आहेत, बघतायत, स्वतः त्यांचं लक्ष आहे. आणि 3, 4, 5 प्रभाग, हा प्रभाग संपूर्ण ह्यावेळेला आम्ही सरच करणार आहोत आणि त्याची पूर्ण अगदी नंदनवन केल्याशिवाय ठरणार नाही. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात, समाजकारणात सक्रिय आहात. यावेळेचं राजकारण वेगळ्या वळणावर आहे, वेगळ्या पद्धतीत सुरू आहे, कसं वाटतंय, कसं वाटतंय? ह्या वेळेला वेगळ्या वळणावर आहे. म्हणजे जसं जनरेशन बदलतं तसं राजकीय थोडंसं बदललं पाहिजे, माझं असं मत आहे. आम्ही जुन्यांनी ह्या वेळेला सगळ्यांनी ज्या वेळेला 2006 पासून ज्यांनी संघर्ष केला त्यांनी स्वतःहून ठरवलं, मग राजूभाई असेल, मी असेल, समीर कदम असेल, बाळू बापू असेल, अशी जुन्या लोकांनी आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आता आपण थांबूया आणि युवा पिढींना त्यांच्यातला उत्साह बघून, त्यांची पळण्याची क्षमता बघून असा आम्ही निर्णय घेतला की ह्या युवा पिढ्यांना जरा आपण देऊया. आणि त्या पद्धतीनं बघितलं तर संपूर्ण प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतोय. रणजितच्या 1 नंबरला असेल, इथं अगदी प्रकाश असेल, श्रीकांत असेल, किंवा पलीकडे आमचा सुरेश असेल, मंथन मेटकरींची मिसेस आहे रुपाली ते असेल, धर्मेश असेल, तर ही युवा जी आहेत तिकडे वनिता सितोळे असेल, अमर असेल, अमोल बाबर असेल, ह्या प्रत्येक प्रभागामध्ये युवांची शक्ती अशी एकजूट झालेली आहे. अगदी रोहितच्या मम्मीनं सुद्धा, रोहित पाटील आपला, त्याच्या मम्मीनं सुद्धा साथ तिथं सुद्धा अगदी इतकी मुसंडी मारली की आम्हाला अपेक्षापेक्षा पुढं, म्हणजे जिथं फाईट जरा टप वाटत होती तिथं सुद्धा आम्ही एवढ्या पुढे आहोत. महेश दाजीच्या प्रभागात सुद्धा चांगली मुसंडी आहे. नंदकुमार पाटील यांची सुद्धा, त्यांचा अनुभव जुन्यात जर म्हटलं तर त्यांचा इतका सध्या अनुभव कोणाला नाही, त्यांचंही काम अगदी जोरदार चाललंय. त्यामुळे कुठलाही असा प्रभाग नाही की तिथं आमची टफ फाईट नाही किंवा युवा कार्यकर्ते नाही. प्रभाग 4 मध्ये सगळी युवा मंडळी आहेत, महिला सुशिक्षित आहेत, तुम्ही देखील अनुभवी आहात, काय सांगाल? मी सुरेश शंकर पवार, प्रभाग क्रमांक 4B मधून नगरसेवक या पदासाठी उमेदवारी करत आहे. उमेदवारी करण्यासाठी आता उभा आहे, पण याचा पाया रचला गेले 5-6 वर्षापूर्वीच अनिल भाऊंच्या माध्यमातून. खरं म्हणजे त्यांनी जेव्हा आपल्या भागात पाणी फिरवलं तेव्हाच आमचा प्रगतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आमचं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर नोकरीला गेलो, त्यावेळी परिस्थिती अशी होती की पूर्ण बकाचं मारण असायचं आणि आम्हाला एकच पर्याय होता की नोकरी करणे. पण जेव्हा पाणी आलं तेव्हा असं वाटलं की आता आपण गावाकडे जाऊन काहीतरी आपण केलं पाहिजे. या उद्देशानं गावी आलो, द्राक्षबाग लावली आणि त्या द्राक्षबागेच्या माध्यमातून समृद्ध होत गेलं. आता जसं समृद्ध होत गेलो तसं वाटलं की आता आपण समाजात काहीतरी देणं लागतो, म्हणून समाजासाठी थोडेफार सेवा करणे, समाजकार्य करणे या माध्यमातून आम्ही कार्य करत राहिलो. आणि कार्य करत असताना लोकांतून उत्स्फूर्त प्रतिमा भेटला आणि त्याच्या जोरावर त्यांच्यातूनच झालं की आता तुम्ही ह्या नगरपालिका ह्यासाठी उभा राहा आणि अजून चांगलं कार्य करा, आम्हाला शुभेच्छा आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघितले की ही शिवसेनेच्या लोकांनी मत व्यक्त केलेली आहे. दिनांक 3 रोजी गुलाल हा आमचाच असणार आणि विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असं मत यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन अजय सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.